रामकृष्ण हरी माऊली देवा मराठी व्लॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे। तर आपण आज आले शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ आणि तुम्ही बघू शकता हे आमचे राजे आणि त्या स्मारकाला असं पूर्णपणे आज कमानी बनवून घेतलेले आहे आणि याच्यावरती महाराजांचं नाव कोरायचं आहे। तिन्ही साईडनं पूर्णपणे बनवलेले आहे। साईडून पण बघू शकता मित्रांनो तुम्ही बनवले असं राजांना बॅकअप फुल कव्हर केले त्या साईडनं पूर्ण बनवले आणि राजांची कमानी पूर्ण रिकवर झाल्या वरती कळस पण बसवलेला आहे। राजांची तोप त्यांच्या पुढ्यात असणारी राजांची तोप आणि त्यांना पूर्ण त्यांचं सिंहासन आणि त्यांना जे रायगडावर जसं आहे त्या पद्धतीने तो बनवलं गेलेलं आहे। आपल्याला रायगडाचं झेरॉक्स कॉपी बनवले इथं मित्रांनो तुम्ही बघू शकता। हे सगळं आमच्या माजी सरपंच उमेश सरपंच यांनी हे सगळं पुढे लागून केलेलं आहे काम आणि आमचे मंडळाचे कार्यकर्ते आमच्या आत्ताचे चालूचे उपसरपंच अमित सूर्यवंशी यांचाही मोठा सहभाग आहे आणि मंडळ असं शिवस्मारकाच्या या कामासाठी पुण्या मुंबईमध्ये जे पोरं आहेत ती मोठ्या संख्येने मदत करतात, हातभार लावतात। त्यांच्या हातभारामुळेच तर हे स्मारक उभं राहिलेलं आहे। त्याच्यात अर्ध्याला वर आपल्या आमचे उमेश सरपंच पहिले सरपंच होते त्यांचा अर्ध्याला वर यांचा वाटा आहे याच्यामध्ये आणि त्यांच्यामुळे ते सगळं स्मारक उभं राहिले आणि तुम्ही बघू शकता स्मारकाच्या बाजूला बनवलेले लाईटचे पोल आणि त्याच्यावर लावलेल्या ढाली अशा पद्धतीने बरोबर वाडीचं हे नाकच आहे। यामुळं वरतून येताना एंट्रेसला पहिले त्यांचं स्मारकाचं दर्शन होतं मित्रांनो तुम्ही बघू शकता आमच्या राजांच्या मंडपाला कशी लाइटिंग बसवलेले खूप आणि छान आणि सुंदर आणि याच्यामध्ये आमचे राजे उठून दिसत आहेत। राजांसाठी हे बनवलेलं भव्य दिव्य मंदिरासारखं बनवले पूर्ण कमानी दगडाच्या पूर्ण कमानी फायबरची आहे पण सेम दगडासारखा कलर असल्यामुळे ते दगडाचे असल्याचे दिसते। असंच पहिलं दगडी कोरीव काम असायचं राजांच्या वेळेला आणि असंच नक्षा असा दगडी कोरीव कामावर आणि राजांचे मावळेशे खूप सुंदर आणि ही आमच्या इथल्या पोरांनी आम्ही सर्वांनी बनवलेली लाकडी तोफ आहे आणि तिच्यावर ठेवलेली पाईप आहे ही जी लोखंडाची आणि त्याचे आता मावळे आले ती मावळ्यांच्या वेळेस मुलाखत घेऊ का? मावळे जरा उभं राहावं की द्यावा। आता मावळ्यांचा बैल आलाय आता बैलाकडे निघाले तर मावळ तुम्ही बघू शकता। तीन साईडनं बॅक साईडला भिंतच आहे तिन्ही साईडनं तुम्हाला मी राजांचं दर्शन घडवतो अशी लावलेले कमानीच्या भोवतीनं मस्तपैकी लाइटिंग आणि वरती हा कळस दिसत असतो तुम्हाला सोनेरी कळस आहे। जेवढं करील एवढं राजांचे तर कौतुक कमीच आहे त्यांच्या मूर्ती शेजारी बनवलेल्या कमान्यांचं तुम्ही आणि बघू शकता। मी तर राजांच्या शेजारी चालू तुमचे हे राजे माझ्या बॅक साईडला उभे आहेत। राजे बसलेले आहेत सिंहासनावर विराजमान झालेले आहेत।
लोकांची आवक जावक चाललेली आहे. येणाऱ्या जाणाऱ्यांच्या नाक्यावर असल्यामुळं लोक सगळी बघायला येतात आमच्या राजांचं डेकोरेशन. आता शिवजयंतीची पूर्णतः जंगी तयारी झालेली आहे आमची. आता फक्त शिवजयंतीचीच वाट पाहिजे चालल्या आणि ती 19 फेब्रुवारीला अशी जबरदस्त मोहीम जोरदार होणार आहे की ती बोलायचं कामच नाही. लई खतरनाक मोहीम होणार आहे शिवजयंतीची. आमच्या पाटील दादांचा सोन्या आत्ताशी कारखान्यावर चाललेला आहे घरी आणि आमचे दादा बसले ते टायरात. या व्हिडिओमध्ये जर मित्रांनो माझं जर कुठं काय चुकलं असलं तर माझ्या मोठ्या मनानं मला माफ करा. आणि या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर या चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि रामकृष्ण हरी बोल.